फक्त ओव्हरटेक केलं आणि त्यानंतर काय झालं ते थरकाप उडवणार आहे. चाव्या काढल्या आणि ट्रकमधून धारदार चाकू बाहेर आलं आणि एक तरुण आपला जीव गमावून बसला. क्षणिक रागाचा हे परिणाम इतकं भयंकर असू शकते का? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. नागपूर शहराच्या जरीपटका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वाद, तोही फक्त ओव्हरटेक केल्यावरून इतका टोकाला जाईल हे कोणीही विचारही करू शकत नाही. 25 वर्षीय वंश उर्फ अतुल डहारे ट्रक चालक होता. तो आपल्या सहकाऱ्यासोबत कामठी रोडवरून परत येत असताना निलेश सहारे नावाच्या आरोपीने आपल्या ट्रकसह त्यांना ओव्हरटेक केलं. वंशला हा अपमान वाटला आणि रागात येऊन सिग्नलवर निलेशच्या ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या. चाव्या काढल्यामुळे संतापलेला निलेशने आपल्या ट्रकमधून धारदार चाकू काढला आणि वंशवर सपासप वार केले. त्याचा सहकारी उत्कर्ष विरखेडे हा वाद मिटवायला आला होता. त्याच्यावरही निलेशने हल्ला केला. उत्कर्ष जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी वंशला तातडीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निलेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांना अटक केली आहे. या घटनामुळे नागपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. छोट्या कारणावरून अशा टोकाच्या घटना घडतात याचा अर्थ समाजात रागावर नियंत्रण गमावलेली मानसिकता वाढत चाललेली आहे. एका क्षुल्लक वादातून माणूस जीव घेतोय. समाजात इतका संताप का साचतोय? ही फक्त गुन्हेगारी आहे की मानसिक असंतुलनाचा क्षण? तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा.